रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यावेळी किरण सामंतांनी माघार घेतली। आता नारायण राणे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राणेंची थेट लढत आता ठाकरे गटाच्या विनायक राऊतांसोबत होणार आहे। त्यामुळे कोकणात लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा धुमशान पाहायला मिळणार आहे। नारायण राणेंची अधिकृत उमेदवारीची घोषणा झाली त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राणेंच्या बंगल्यासमोरच फटाके फोडत जल्लोष केला। राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितेश राणेंनी किरण सामंत आणि उदय सामंत यांचे फोनवरून आभार मानले। एकीकडे नारायण राणे यांना उमेदवारी आता अधिकृतपणे भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहे। बिग फाईट रत्नागिरी सिंधुदुर्गमधली ही अशी असणार आहे। नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना असेल आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी राणेंच्या निवासस्थानाबाहेरच फटाके फोडत जल्लोष केलाय। उमेदवार या 13व्या मध्ये राहील। म्हणजे वर्गातला उमेदवार पहिल्या बेंचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने, खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं। त्यामुळे भाजपची राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे। आणि जर उमेदवाराची पात्रता जर भाजपमध्ये नसेल तर ते लोकांमध्ये असण्याची भाजप कशी काय अपेक्षा करते। आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। राणेंना उमेदवारी ही राणेंनी हट्टाने घेतलेली आहे उमेदवार आहे। त्यांच्या 2 मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे। आणि खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे आणि त्यांचे 2 मुलगे याच्यासाठीच राणे राजकारण करतायत हे आता सिद्ध झालेलं आहे। कारण किरण सामंतांना जर उमेदवारी त्यांनी दिली असती, त्यांना जर पाठिंबा दिला असता तर जिल्ह्यामध्ये लोकांनी वेगळं म्हटलं असतं की राणे कोणासाठी काम करतायत। परंतु आमचा 10 वर्ष